नमस्कार मित्रांनो, तर कन्या राशीच्या लोकांनो 22 ते 30 जूनच्या दरम्यान तुम्हाला जीवनात काही मोठे परिवर्तन आणि 3 मोठ्या घटनांचे संकेत मिळणार आहेत. कारण सौरमंडळामध्ये ग्रहांनी पुन्हा एकदा आपली हालचाल सुरू केली आहे. काही ग्रहांनी आपली चाल आणि आपली रास बदलली आहे. त्यामुळे या बदलाचा कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल, शुभ संकेत आणि मोठ्या आनंदाच्या बातम्या घेऊन येण्याचा योग आहे. कारण तुमच्या कुंडलीत भाग्यस्थान, कर्मस्थान आणि लाभस्थानामध्ये चांगल्या ग्रहांची युती तयार झालेली आहे. याचा संकेत असा आहे की येणारा काळ म्हणजे हे 8 दिवस तुमच्या जीवनात खूप मोठे बदल घेऊन येणार आहेत. मित्रांनो, असे म्हटले जाते की महिन्याचा शेवट चांगला असेल तर सुरुवातही चांगली होते. त्यामुळे मी एवढेच सांगू इच्छितो की या 8 ते 10 दिवसांच्या आत तुमच्या जीवनात खूप मोठे परिवर्तन आणि मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. तुम्ही तुमच्या जीवनात एक नवी पटकथा आणि नवा आयाम लिहिणार आहात. कारण कन्या राशीच्या लोकांनो, तुम्ही काही काळापासून कर्जाच्या समस्येमुळे, आजारपणामुळे किंवा कुठे ना कुठे शत्रूंमुळे त्रस्त होता. यामुळे तुमच्या रात्रीची झोप उडालेली होती. तुम्हाला व्यवस्थित झोप लागत नव्हती. तुम्ही खूप चिंता करत होता. रात्री झोपताना अचानक जाग येणे, नोकरीबद्दल चिंता असो, व्यवसायाबद्दल चिंता असो किंवा व्यापाराबद्दल चिंता असो. कारण राहू ग्रह तुमच्या 6व्या भावात कुठे ना कुठे बसलेले आहेत. शनी ग्रह लग्न भावाकडे पाहत आहेत. शनी ग्रह जिथे बसतात किंवा जिथे दृष्टी टाकतात तिथे गोष्टींवर दबाव निर्माण करतात आणि कामांमध्ये विलंब करतात. म्हणून कन्या राशीच्या लोकांनो, मागील 5-6 महिन्यांपासून तुम्ही खूप मेहनत करत होता. कारण तुम्ही एकाच वेळी 3-3, 4-4 कामे घेऊन चालता. परफेक्शनच्या नादात कोणतेही काम पूर्ण होत नाही. काही काळापासून तुमच्या जीवनात काय होत होते म्हणजे कोणतेही काम पूर्ण होत नव्हते. म्हणजे तुम्ही जीवनात फक्त 1% मागे पडत होता. जर मी चुकीचे बोलत असेन तर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा, कारण मला तुमच्या कमेंट्सची वाट पाहत असते. पण एवढे नक्की सांगेन की आता तुमच्या जीवनात सुखसमृद्धी मिळणार आहे. कारण साक्षात मंगळ म्हणजेच हनुमानजी तुमच्या भाग्यस्थानात गोचर करत आहेत. त्यामुळे तुम्हाला भाग्याची जबरदस्त साथ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. असे म्हटले जाते की भाग्याशिवाय माणसाचे कोणतेही कर्म चांगले होऊ शकत नाही. कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनो, जे लोक माझ्या कमेंट सेक्शनमध्ये खऱ्या मनाने जय श्रीराम लिहितील त्यांच्यावर प्रभू श्रीराम आणि हनुमानजींची कृपा होईल. त्याच क्षणापासून तुम्हाला असे वाटेल की विश्वाची काही ऊर्जा तुमच्यासोबत काम करू लागली आहे आणि जीवनात चांगले घडण्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा. कारण हनुमानजी कन्या राशीच्या लोकांसाठी पराक्रम भाव आणि अष्टम भावाचे स्वामी असूनही भाग्यस्थानात गोचर करत आहेत. हनुमानजींचे प्रिय प्रभू श्रीराम आहेत. त्यामुळे जे लोक प्रभू श्रीरामांचे नाव खऱ्या मनाने घेतील, हनुमानजी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. ठीक आहे. तर आता तुमच्या जीवनात कोणत्या मोठ्या घटनेचे संकेत आहेत? कन्या राशीच्या लोकांनो, एक एक करून सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच एक असा व्यक्ती आणि एक अशी रास आहे ज्यांच्यापासून तुम्हाला या 8 दिवसांत सावध राहायचे आहे. तुम्ही काही गोष्टी इतरांसोबत शेअर करता, त्या खास करून या 8 दिवसांत शेअर करू नका. मग ती तुमची प्लॅनिंग असो, बिझनेस मीटिंग असो, शिक्षणासंबंधी गोष्टी असोत, बँक बॅलन्स असो किंवा तुम्ही उद्या काय करणार आहात याची माहिती असो. अशी कोणतीही प्लॅनिंग त्या व्यक्तीसोबत शेअर करू नका. पुढे ही सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उत्तम ठरणार आहे. तुम्ही ईश्वराचे आभार माना, ब्रह्मांडाचे आणि विश्वाचे आभार माना. कारण अशी माहिती आणि असे व्हिडिओ जीवनात चांगला काळ येणार असेल तेव्हाच लोकांसमोर येतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळतो. ठीक आहे. तसेच प्रत्येक ग्रहाची कृती आणि प्रतिक्रिया असते.
शुभ आणि अशुभ परिणाम असतात. जसे माणसाचा स्वभाव कधी बदलत नाही, त्याच प्रकारे ग्रहांचाही स्वतःचा स्वभाव आणि काम करण्याची स्वतःची पद्धत असते. ग्रहांचे शुभ परिणाम आपण भोगतो, तर त्यांचे अशुभ परिणाम कोण भोगेल तेही आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणून कन्या राशीच्या लोकांनो, कोणती सावधगिरी बाळगायची आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी शांतपणे पहा. डोळे आणि कान उघडे ठेवून पहा. चुकूनही ती सावधगिरी पाळली नाही, चुकूनही काही गोष्टी इतरांसोबत शेअर केल्या, तर त्याच क्षणापासून तुमचे बंद असलेले काम बिघडायला सुरुवात होईल. आणि मग तुम्ही विचार कराल की, हे प्रभू, कोणते पाप झाले? मी असे काय केले की माझे काम होत राहिले? त्यामुळे अशी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ही सगळी माहिती मी तुम्हाला एक करून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्या राशीभविष्याचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला याच चॅनेलवर पुढेही मिळत राहतील. म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुम्ही लाईक करता तेव्हा मला खूप चांगले वाटते. जे लोक लाईक करतील त्यांच्यावर साक्षात हनुमानजींची कृपा बरसायला सुरुवात होईल. आता कन्या राशीच्या लोकांनो, आपण मंगळ ग्रहाबद्दल बोलूया. मंगळ ग्रह तुमच्या अष्टम भावातून बाहेर पडले आहेत. मागील 1 महिन्यापासून त्यांनी तुम्हाला काही ना काही पीडा दिली असेल. कदाचित सासरच्या लोकांकडून अचानक नुकसान झाले असेल. कदाचित सासरच्या लोकांसोबत वाद झाले असतील. कदाचित मंगळ ग्रहामुळे काही दुखापत किंवा इजा झाली असेल. पण आता मंगळ ग्रह तुमच्या भाग्यस्थानात गोचर करत आहे. 9वा भाव हा वडिलांचा, मार्गदर्शकाचा, उच्च शिक्षणाचा, धर्मकर्माचा आणि लांब प्रवासाचा असतो. म्हणून कन्या राशीच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर काही काळापासून तुमचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. पण कुठे ना कुठे अडथळे येत होते. तर आता 21 जूनपासून तुम्ही उच्च शिक्षणासाठी पुढे जाऊ शकता. वडिलांची साथ मिळेल, गुरूंची साथ मिळेल आणि इथे जे विद्यार्थी आहेत ते कोणत्या ना कोणत्या नवीन कोर्समध्ये जॉईन होणार आहेत. ही चांगली स्थिती तयार झालेली आहे. इथे मंगळ हा लहान भाऊ बहिणींचाही कारक असतो. विशेषतः लहान भावाचा कारक असतो. त्यामुळे लहान भावाकडूनही तुम्हाला कुठे ना कुठे साथ मिळणार आहे. मंगळ ग्रह हे प्रॉपर्टीचे कारक असतात, मशिनरीचे कारक असतात, मेडिकल आणि इंजिनिअरिंगचेही कारक असतात. त्यामुळे या क्षेत्रात असलेले कन्या राशीचे जातक, लग्नाचे जातक या सर्वांना मंगळ ग्रहाच्या कृपेने आणि हनुमानजींच्या कृपेने भाग्याची खूप मजबूत साथ मिळणार आहे. मंगळ ग्रह इथे बसून तुमच्या पराक्रम भावाकडे पाहत आहेत. त्यामुळे तुमच्या पराक्रमात वाढ होईल. तुम्ही काही काळापासून प्रयत्न करत होता, पण तुमच्या मेहनतीचे फळ मिळत नव्हते. पण आता 21 जूनपासून कन्या राशीच्या लोकांनो, तुम्ही जे प्रयत्न कराल त्याचे तुम्हाला 100% परिणाम मिळणार आहेत. कारण मंगळ ग्रह 9व्या भावात बसून तृतीय भावाकडे पाहत आहेत आणि तुमच्या पराक्रमात वाढ करत आहेत. ज्या लोकांचे डॉक्युमेंटेशनशी संबंधित काम असेल, ऑनलाईन काम करत असतील, कमिशनचे काम करत असतील, टूर अँड ट्रॅव्हलशी संबंधित व्यवसायात असतील, मार्केटिंगच्या व्यवसायात असतील, मशिनरीचे मार्केटिंग करत असतील, मेडिकल इक्विपमेंट्सशी संबंधित काम करत असतील, प्रॉपर्टीचे मार्केटिंग करत असतील किंवा रिअल इस्टेटचे काम करत असतील, त्यांना इथे नक्कीच भाग्याची जबरदस्त साथ मिळेल. कन्या राशीच्या लोकांनो, तुम्ही जे काही पावले किंवा निर्णय घेणार आहात त्यामध्ये तुम्हाला खूप मोठा लाभ मिळणार आहे. काही वृद्ध लोकांसाठी मंगळ ग्रहामुळे मांगलिक कार्यक्रमांचेही योग पाहिले जातात. त्यामुळे धार्मिक यात्रांचेही चांगले योग तयार झालेले आहेत. ठीक आहे. आता आपण 3 मोठ्या घटनांच्या संकेतांबद्दल बोलूया. एका बाजूला शनी ग्रहांची 10वी दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर पडत आहे, जो जीवनातील सुखसुविधांचा भाव असतो. दुसरीकडे मंगळ ग्रहांची 8वी दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर म्हणजेच सुखसुविधांच्या स्थानावर पडत आहे. तसेच सूर्यग्रह, जे मानसन्मान आणि स्टेट्सचे कारक असतात, त्यांची 7वी दृष्टी तुमच्या सुखसुविधांच्या भावावर पडत आहे. त्यामुळे काही लोकांना वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते.
ही आनंदाचीच गोष्ट आहे. हे ऐकून मनात आनंदाचे लाडू फुटले असतील. काही लोकांना प्रॉपर्टीचा लाभ होऊ शकतो. प्रॉपर्टी खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते. कारण शनी ग्रह तुमच्या सप्तम भावात म्हणजेच व्यवसाय, व्यापार आणि लाईफ पार्टनरच्या भावात बसलेले आहेत. ते लग्न भावाकडे पाहत आहेत आणि 10व्या दृष्टीने तुमच्या चतुर्थ भावाकडे पाहत आहेत. शनी ग्रह हे कर्मफळ देणारे मानले जातात. त्यांना न्यायाचे देवता आणि न्यायाधीशही म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही मागील 20 दिवसांमध्ये जी मेहनत आणि कष्ट केले आहे त्याचे फळ तुम्हाला मिळू शकते. शनी ग्रह पाहतील की तुम्ही किती योग्य मेहनत केली आहे. तुम्ही शॉर्टकट तर घेतला नाही ना. तुम्ही आपल्या व्यवसायात आणि घरातील लोकांप्रती किती महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत की नाहीत. या सर्व परिणामांमुळे शनी ग्रह प्रसन्न होऊन काही लोकांना प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग देऊ शकतात. काही लोक प्रॉपर्टी खरेदी करण्याचा प्लॅन करत असतील. काही लोक घरात रिनोव्हेशन करण्याबद्दल विचार करत असतील. काही लोक फ्लॅट्सबद्दल विचार करत असतील. म्हणजेच सुखसुविधांच्या स्थानावर 3 ग्रहांची दृष्टी पडत असल्यामुळे या गोष्टींमध्ये वाढ होणार आहे. हा खूपच उत्तम संकेत तयार झालेला आहे. पुन्हा आपण सूर्यग्रहाबद्दल बोलूया. सूर्यग्रह चतुर्थ भावाकडे पाहत आहे. त्यामुळे तुमचा जो आत्मसन्मान हरवला होता, लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते, अगदी तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमच्या बोलण्याला महत्त्व देत नव्हते, ते आता बदलणार आहे. सूर्यग्रह हे मानसन्मान आणि स्टेटसचे कारक असतात. तुम्ही जे काही काम कराल, मग ते कर्मक्षेत्रात असो, घरात असो, व्यवसायात असो किंवा तुम्ही विद्यार्थी असाल, तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जाईल. तुमच्या बोलण्याला समजून घेतले जाईल. सूर्यग्रह तुमच्या कर्मस्थानात बसलेले आहेत. तुम्ही जे काही काम करत आहात, आतापर्यंत तुमच्या मेहनतीचे आणि कर्माचे कौतुक होत नव्हते. तुमचे मनोबल वाढवले जात नव्हते. तुमची पाठ थोपटली जात नव्हती. पण आता या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात पूर्ण होणार आहेत. कन्या राशीच्या लोकांनो, या 8 दिवसांत तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल. प्रगती, प्रमोशन या सर्व गोष्टी या 8 दिवसांत होताना मला दिसत आहेत. इथे खूपच शुभ स्थिती तयार झालेली आहे. मानसन्मान आणि स्टेटसमध्ये जबरदस्त वाढ होईल. जे लोक सरकारी कामाशी जोडलेले आहेत किंवा सरकारी काम करत आहेत, त्यांनाही सूर्यग्रह इथे असताना नाव, प्रसिद्धी आणि स्टेटस मिळवून देण्यात मदत करतील. काही लोक म्हणतील की, गुरुजी, आम्ही अशा व्हिडिओज आणि असे राशीभविष्य मागील अनेक वर्षांपासून पाहत आहोत, पण आमच्या जीवनात काही चांगले होत नाही. कारण ही माहिती मी तुमच्या जन्मराशी आणि चंद्रराशीच्या आधारावर देत आहे. मला माहीत नाही की कन्या राशीच्या लग्नाच्या लोकांच्या जन्मकुंडलीत कोणत्या ग्रहाची कोणती स्थिती आहे. कोणते ग्रह उच्चस्थानी आहेत, कोणते नीचस्थानी आहेत, पाप ग्रहांची दृष्टी आहे का, पापी ग्रह आहेत का, किंवा सध्या तुम्ही कोणत्या अंतर्दशेतून जात आहात. कदाचित एखादा ग्रह तुमच्या जीवनातील दुःखाचे कारण बनलेला असेल. त्यामुळे तुम्ही वर्षातून एकदा तुमच्या कुंडलीचे विश्लेषण अवश्य करून घेतले पाहिजे. एकदा तरी समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आणि जीवन सुखसमृद्धीचे बनवण्यासाठी कुंडलीचे विश्लेषण करून घेतले पाहिजे. त्यामुळे जीवनात पुढे कोणत्या दुःखद घटना घडू शकतात हे कळू शकते. जर आधीच माहिती मिळाली तर उपाय करून आपण समस्यांपासून वाचू शकतो आणि जीवन आनंदी बनवू शकतो. आता आपण दुसऱ्या ग्रहाबद्दल बोलूया. बुध ग्रह कर्मक्षेत्रातून बाहेर पडून तुमच्या लाभस्थानात त्रिग्रही राजयोग तयार करत आहेत. कन्या राशीच्या लोकांनो, 3 ग्रहांची युती तयार झालेली आहे. बुध ग्रह हे व्यापार, बुद्धी, वाणी, फायनान्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशनचे कारक असतात. त्यामुळे जे लोक व्यवसाय करत आहेत, व्यापार करत आहेत, त्यांना लाभ मिळू शकतो. 11वा भाव हा सोशल सर्कलचा असतो. त्यामुळे सोशल सर्कलच्या माध्यमातून बुध ग्रह तुम्हाला जबरदस्त धनलाभ करून देऊ शकतात. तुम्ही व्यवसाय करत असाल, फायनान्स सेक्टरमध्ये असाल, मार्केटिंगचे काम करत असाल किंवा कोणतीही प्रॉडक्ट्स विकत असाल, तर सोशल सर्कलमधून तुम्हाला खूप मोठा लाभ मिळू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे
जे विद्यार्थी या क्षेत्रात आहेत किंवा शुक्राशी संबंधित क्षेत्रात आहेत किंवा गुरुशी संबंधित शिक्षणाच्या क्षेत्रात आहेत त्यांना नाव, स्टेटस आणि प्रमोशन मिळण्याची जबरदस्त शक्यता तयार झालेली आहे. म्हणजेच इच्छापूर्तीच्या भावात 3 ग्रहांची महायुती खूपच शुभ घटनांचे संकेत देत आहे. आता आपण शुक्र ग्रहाबद्दल बोलूया. शुक्र ग्रह हे भोगविलास, लक्झरी आणि ऐश्वर्याचे कारक असतात. तसेच सजावटीच्या वस्तू आणि महागड्या वस्तूंचेही कारक असतात. तर जे लोक फिल्म जगत, फिल्म कला किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये असतील त्यांना जबरदस्त लाभ मिळणार आहे. तसेच जे लोक शिक्षणाच्या क्षेत्रात आहेत किंवा गुरु ग्रहाशी संबंधित काम करत आहेत त्यांनाही इथे खूप मोठा लाभ मिळणार आहे. कारण 3 ग्रह इथे बसून सप्तम दृष्टीने तुमच्या पंचभावाकडे पाहत आहे, जो तुमच्या लव्ह लाईफचा भाव असतो. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनो, लव्ह लाईफ तर एकदम छान राहणार आहे. खूपच चांगली स्थिती आहे. काही लोकांच्या जीवनात नवीन कन्येचे आगमनही झाले असेल. नवीन लव्हवनची एंट्रीही झाली असेल. पंचम भाव हा नेम, फेम आणि स्टेट्सचाही असतो. त्यामुळे जे लोक शुक्र ग्रहाच्या क्षेत्रात आहेत, बुध ग्रहाशी संबंधित काम करत आहेत किंवा गुरु ग्रहाशी संबंधित काम करत आहेत त्यांना या 8 ते 10 दिवसांच्या काळात जबरदस्त नेम, फेम आणि स्टेटस मिळणे निश्चित आहे. पंचम भाव हा संतान पक्षाचाही असतो. त्यामुळे संतानप्राप्तीबाबतही तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. कन्या राशीच्या लोकांनो, संतान पक्षाकडूनही तुम्हाला आता सुखद बातम्याच मिळणार आहेत. पंचम भाव हा पूर्व पुण्यकर्मांचाही असतो. ज्या लोकांचा मुलांशी संबंधित स्टेशनरीचा व्यवसाय आहे तसेच पंचम भाव हा शेअर मार्केटचाही असतो. जे लोक शेअर मार्केटशी संबंधित काम करत आहेत त्यांच्यावर 3 ग्रहांची शुभ दृष्टी पडत आहे. त्यामुळे शेअर मार्केटच्या दृष्टीनेही कन्या राशीच्या लोकांसाठी खूपच चांगला काळ आहे. शेअर मार्केटमध्ये 3 ग्रहांच्या दृष्टीमुळे तुम्हाला चांगला धनलाभ मिळू शकतो. म्हणून असे म्हणता येईल की कन्या राशीच्या लोकांचा काळ खूपच चांगला आहे. पण या 8 ते 10 दिवसांच्या काळात तुम्हाला अशा एका व्यक्तीपासून सावध राहायचे आहे जी तुमच्या जीवनात हलचल निर्माण करू शकते. मीन राशीच्या व्यक्तींपासून खास करून तुम्हाला सावध राहायचे आहे. त्यांच्यासोबत कोणताही व्यवसाय, व्यापार, मोठ्या मीटिंग्स किंवा कोणतीही डील करू नका. घरातील सदस्य किंवा मित्रमैत्रिणींशीही तुमच्या वैयक्तिक गोष्टी, तुमचा पुढचा प्लॅन, मग तो व्यवसायासंबंधी असो, व्यापारासंबंधी असो किंवा शिक्षणासंबंधी असो, शेअर करू नका. जसेच तुम्ही दुसऱ्याला ती गोष्ट सांगाल तसाच दुसऱ्या दिवसापासून त्या कामाचा बट्ट्याबोळ होईल. तुमचे काम होणार नाही. म्हणून या 8 ते 10 दिवसांच्या काळात ग्रहांचा जो संयोग तयार झालेला आहे तो खूपच शुभ आहे. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्या गोष्टी लपवून ठेवा. त्या मनातच दाबून ठेवा. गोष्टी पूर्ण झाल्यानंतर लोकांना सांगा, तेव्हा काही अडचण नाही. पण आपले मन हलके करू नका आणि जीवनात नाही म्हणायलाही शिका. प्रत्येक व्यक्तीसाठी विनाकारण उपलब्ध राहू नका. म्हणूनच लोक तुम्हाला मानसन्मान देत नाहीत. त्यामुळे तुमच्या गोष्टी कोणालाही सांगू नका. तुमची प्लॅनिंग कोणासोबतही शेअर करू नका आणि इतरांसाठी सहजपणे उपलब्धही राहू नका. कन्या राशीच्या लोकांनो, राहू ग्रह 6व्या भावात बसून तुम्हाला शत्रू, कर्ज आणि रोगांमध्ये कुठे ना कुठे अडकवण्याचे कारण बनू शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टींपासून सावध राहा आणि बचाव करून राहा. जे लोक तुमच्या जीवनात नवीन स्कीम्स घेऊन येतील, नवीन गोष्टी सांगतील की इथे इतके पैसे लावाल तर इतके कमवाल, अशा लोकांपासूनही महिन्याच्या शेवटी खास करून सावध राहा. नाहीतर हेच लोक तुमच्या जीवनात नवीन स्कीम्स दाखवून तुमचा बट्ट्याबोळ करणार आहेत. कारण आनंदाला नजर लागायला वेळ लागत नाही. कन्या राशीच्या लोकांनो, प्रत्येक हसरा चेहरा तुमचा मित्र, आपला सख्खा भाऊ किंवा नातेवाईक असू शकत नाही. म्हणून मी जी सावधगिरी सांगितली आहे ती तुम्ही खूप सतर्कतेने पाळली पाहिजे. आनंद तुमच्या जीवनाच्या दारावर टकटक करत आहे. तुमच्या दुःखाची वेळ आता निघून गेली आहे. आनंद सतत तुमच्या जीवनात येणार आहे. आता आपण उपाय म्हणून काय करायचे याबद्दल बोलूया. उपाय म्हणून
जर तुम्हाला भाग्याची साथ हवी असेल तर हनुमानजींची पूजा अर्चना करा. तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला भाग्याची जबरदस्त साथ मिळेल. कर्मक्षेत्रात मानसन्मान आणि स्टेटस मिळवण्यासाठी, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सूर्यग्रहाला रोज अर्घ्य द्यावे. त्यांची पूजापाठ करा, हे अत्यंत उत्तम राहील. रोज अर्घ्य द्या, खूपच चांगले राहील. तसेच 3 ग्रहांची जी युती तयार झालेली आहे, जर तुम्हाला जीवनातील प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर कन्या राशीच्या लोकांनो, जितका जास्त विष्णू सहस्रनामाचा पाठ कराल, भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप कराल, पंडितजी किंवा पुजारीजींचे आशीर्वाद घ्याल, त्यांना काही मिठाई भेट द्याल किंवा कपडे भेट द्याल, तितका त्याचा जबरदस्त शुभ प्रभाव तुम्हाला पाहायला मिळेल. कन्या राशीच्या लोकांनो, आता तुमच्या जीवनात बदलाची नवी सुरुवात होणार आहे. मागील काळातील अडथळे, चिंता आणि निराशा हळूहळू दूर होईल. भाग्य तुमच्या बाजूने उभे राहील आणि रखडलेली कामे पूर्णत्वाकडे जातील. पण लक्षात ठेवा, तुमच्या योजना आणि वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करू नका. योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, संयम ठेवा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. जर तुम्हालाही प्रभू श्रीराम आणि हनुमानजींची कृपा हवी असेल तर कमेंटमध्ये मनापासून जय श्रीराम नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. हर हर महादेव.